जिथे राहतोय ते हे अद्वैत लॅन्सर हॉटेल. श्रृंगेरी अशी पूर्ण धुक्याची चादर आहे. गुड मॉर्निंग. सकाळी एकदा म्हणालोय पण आता निघतानाचं गुड मॉर्निंग म्हणतोय. मागील 2 दिवस शृंगेरीत इतके सुंदर अनुभव आलेले आहेत आणि त्या सुंदर अनुभवांसोबत मिळालेली जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती एनर्जी घेऊन आता मी पुढच्या प्रवासाला निघालो आहे. सकाळी शृंगेरी म्हणजे मंदिरात जाऊन आलो, पुन्हा नमस्कार केला आणि मग निघण्यापूर्वी मी आणि बाबांनी शृंगेरीतच नाश्ता करण्याचं ठरवलं. चांगला होता का नाश्ता? सकाळचा मस्त नाश्ता, योग्य निर्णय होता ना. आपण नाश्ता करून निघालो होते. मित्रांनो, शृंगेरी ते कोलूरला जातानाच्या वाटेत एक घाट लागतो, अगुंबे घाट. तर आता जो घाट सुरू होणार आहे बाबा एकदम छोटा आहे. हेअरपिन बेंड 14. बापरे. मला धर्मस्थळमध्ये आणि बेलूरमध्ये पण मला लोकांनी सांगितलं होतं की तुम्ही घाट आहे तो व्यवस्थितपणे उतरा, खूप शार्प टर्न्स आहेत तिथं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शक्यतो लवकर सकाळच्या वेळेत प्रवास करा, कारण इथं रस्ते अरुंद आहेत. तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी वाहतूक कोंडीची शक्यता होऊ शकते. घाट खरंच खूप अरुंद आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपल्याला जाणवतं की वळणावरती एका वेळेस 2 गाड्या एकमेकांना क्रॉस करणं देखील अवघड असतं. एकतर सकाळची वेळ होती, आम्ही वेळेत निघालो होतो, तो योग्य निर्णय ठरला. कारण घाटात त्या मानानं आत्ता गर्दी नव्हती, पण इथून पुढे गर्दी ही वाढतच जाणार आहे. आता तुम्ही जसं इथं पाहू शकता की एका वेळेस एका समोरनं जर गाडी असेल तर आपल्याला गाडी आपली कडेला घ्यावीच लागते, कारण रस्ते इतके छोटे आहेत की 2 गाड्या एका वेळी नाही क्रॉस होऊ शकत इथनं. हे मात्र खरं आहे की खरंच हेअरपिन बेंड म्हणतो ना तसे तीव्र उतार आणि त्या उतारावरती असलेलं वळण, इथं थोडं ड्रायव्हिंगचं कौशल्यपणाला लागतंच आपलं. पण मजा येते इथं गाडी चालवायला. खरंच सांगतो, माझ्यासारखी जी व्यक्ती ज्याला ड्रायव्हिंग आवडतं, हा इथला अनुभव सुरेख, सुंदर, अप्रतिम अनुभव आहे हा. आबासोबत असल्यामुळं हा प्रवास अजून छान होत होता. गप्पा मारत होतो आम्ही. वेळ पडली तर आबा डावीकडच्या बाजूला किती जागा आहे, मी गाडी अजून खाली घेऊ शकतो का नाही, असं ते म्हणजे मार्गदर्शन करत होते. आणि प्लस ते प्रत्येक हेअरबेंड झाला की म्हणजे तो टर्न आला, हेअरपिन बेंड झाला की आबा काउंट करायचे. त्यामुळं मलाही लक्षात येत होतं की अरे हां, म्हणजे आता इतके अजून टर्न्स आहेत, हे झालं की आपला घाट संपणार आहे. आबांनी ऑफिशियल फिगर 14 काउंट केल्यावर लक्षात आलं की आता घाट वळण संपलं, इथून म्हणजे आता घाट संपणार थोड्या वेळात. आणि तसंच झालं. साधारण 1 किलोमीटर वगैरे आम्ही पुढं गेलो आणि मग घाट संपला आणि प्लेन रस्त्यांना सुरुवात झाली. मला घाट उतरायला साधारण अर्धा तास लागला असेल. आता माझा प्रवास सुरू झाला तो कोलूरच्या दिशेने. पण वाटेत एक छान ठिकाण होतं, मी थांबलो तिथं, मला राहवलं नाही.
आणि थोड्याच वेळात मला कोलूरचीही कमान दिसली. इथून कोलूरची हद्द सुरू होते. आतमध्ये आपण प्रवेश केल्यावरती थोड्याच वेळात सरळ आपण बाजारपेठेचा जो रस्ता आहे मंदिराकडे जाणार तिथं पोचतो. दुतर्फा तुम्हाला भरपूर हॉटेल्स लॉजेस दिसतील. आमचंही हॉटेल इथंच होतं, त्यामुळं गेलो, गाडी पार्क केली आणि मी मंदिरात आलो. कोलूर याचं पौराणिक या गावाचं नाव होतं कोल्हापुरेशी. याच्या मागे एक खूप मोठी आख्यायिका आहे आणि ती स्कंद पुराणामध्ये याचं वर्णन आहे. स्कंद पुराणात याचा जो उल्लेख आहे तो असा आहे की ह्या भूमीमध्ये हजारो वर्षापूर्वी ते कोला महर्षी होते. हे मोठे तपस्वी होते. कोला महर्षींनी इथं एक मोठं तप केलं आणि हा तप करत असताना त्यांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना प्रसन्न केलं. ब्रह्मा, विष्णू, महेश हे अवतरले आणि त्यांनी विचारलं की तुम्हाला काय वर हवा आहे, म्हणजे तुम्ही मागा. तर कोला महर्षींनी विनंती केली की मानव कल्याणासाठी तुम्ही इथंच पृथ्वीवरती राहावं आणि तुमचे आशीर्वाद आम्हाला कायम मिळत राहावे, म्हणजे ही माझी प्रार्थना आहे. मग ती प्रार्थना मान्य करून ब्रह्मा, विष्णू आणि महेशांनी इथं जे ज्योतिर्लिंग जो स्थापन आहे आत्ता, आणि त्या स्वरूपात त्यांनी इथं स्वतःचं स्थान निर्माण केलं. पुढे ही ज्योतिर्लिंग स्थापन झाल्यानंतर काही वर्षांनी किंवा काही काळानंतर इथं एका असुराचं आगमन होतं. त्याचं नाव होतं कामासुर. कामासुर पण तपश्चर्या करून वरदान प्राप्त करत असतो आणि अशाच एका तपश्चर्येतून त्यानं ब्रह्माला प्रसन्न करून त्याच्याकडनं एक वरदान घेतलेलं असतं. ते वरदान असं असतं की कामासुराला कोणीही मानव किंवा देव त्याचा वध किंवा हत्या करू शकणार नाही किंवा त्याला मृत्यू येणार नाही या दोघांच्या हस्ते. ते वर प्राप्त झाल्यानंतर कालांतरानं कामासुराच्या लक्षात येते की आपल्याला स्त्रीकडनं मात्र मरण होऊ शकतं किंवा कोणतीही देवी आपला वध करू शकते. आणि त्या भीतीनं तो इथं जेव्हा येतो त्यावेळेस तो इथं पुन्हा तपस्येला बसतो आणि ह्यावेळेस तो महादेवाला प्रार्थना करतो, तपश्चर्या करतो आणि भोलेनाथांना प्रसन्न करतो. आता त्याची जी मनशा आहे त्याच्या डोक्यात जे असतं की तो भोलेनाथांकडनं वर मागणार असतो की मला कोणत्याही देवीकडनं किंवा स्त्रीकडनं माझा मृत्यू होऊ नये. ही जी त्याची मनसा आहे ही देवलोकात कळते. देवलोकात सगळे घाबरतात की जर का ह्याला हा वर मिळाला तर मग याला मानवही मारू शकणार नाही, देवही मारू शकणार नाही आणि कोणती देवी शक्ती पण याला मारू शकणार नाही. मग मात्र हा इथं आच्छाद मांडेल, कारण राक्षसी गुण आहेत त्याच्यात. मग हे सगळे देवलोकातले म्हणजे देवलोक पार्वतीकडे जातात आणि ते विनंती करतात की पार्वती तूच आता महादेवांना विनंती कर आणि त्याला असला काही वर देऊ नका, म्हणजे तू सांग त्यांना. पण महादेव त्यांनी वचन दिलेलं असतं. पार्वती म्हणते मी प्रयत्न करते, म्हणून ती पार्वती महादेवांना विनंती करते की तुम्ही जर आता चालला आहात त्याला कामासुराला वर देण्यासाठी तर मलाही तुमच्यासोबत यायचं आहे. महादेव म्हणतात ठीक आहे तुम्ही चला. ज्यावेळेस हे कामासूर आणि महादेवांची भेट होती तेव्हा ते विचारतात त्याला की तुला काय वर हवं आहे सांग. त्यावेळेस सरस्वतीच्या स्वरूपात, म्हणजे असं म्हणतात की पार्वती सरस्वतीच्या स्वरूपात
त्याच्या जिभेवरती आरूढ होते कामासुराच्या आणि त्याची वाचा बंद करते. त्यामुळं त्याला काहीच बोलता येत नाही आणि त्याचा तो मुका होतो आणि तो बोलण्याचा प्रयत्न करतो तरी त्याचा आवाज काहीच येत नाही. महादेव बराच वेळ वाट बघतात आणि मग ते निघून जातात कंटाळून की हा याला मी म्हणतोय की माग तुला काय मागायचं आणि हा काहीच मागत नाही आहे मला, म्हणून ते निघून जातात तिथनं. आता हा जो त्याचा वर मागण्याचा जी संधी आहे ती आता त्याची गेल्यामुळं तो संतापलेला आहे आणि तो असुर आता त्याला कळतं की आपली फसवणूक झाली. आपल्याला देवलोकांनी पार्वतीचा आधार घेऊन किंवा तिची मदत घेऊन आपल्याला त्यांनी आपली वाचा बंद केलेली आहे. जसं त्याला हे समजतं, लक्षात येतं, तो इथं कामासूर पृथ्वीवरती मग तांडव सुरू करतो, अत्याचार सुरू होतो आणि सगळीकडं तो आच्छाद मांडायला लागतो. आता आच्छाद मांडायला लागला आहे तर पुन्हा देवलोक घाबरतात की अरे हा काय करतोय, हा म्हणजे सगळ्या ऋषीमुनींना मारायला लागला आहे. मग ते पुन्हा पार्वतीकडे येतात, पार्वतीला विनंती करतात की पार्वती माते तूच आता यातनं मार्ग काढ, तूच थांबवू शकतेस, कारण एका स्त्रीच्या हातून मरण त्याचं होऊ शकतं आणि तूच त्याला मारू शकतेस. मग पार्वती पृथ्वीवरती जेव्हा येते ती अंबिकेच्या स्वरूपात येते आणि मग दोघांचं इथं एक मोठं युद्ध होतं आणि ती आता म्हणजे ती त्याला पराजित करते आणि त्याचा ती वध करणार असते. तेव्हा तो हात जोडून तिला विनंती करतो की मी वाईट नव्हतो, म्हणजे मी एक वर मागणार होतो, त्या भीतीनं तुम्ही सगळ्यांनी कपट रचून नाही का मला धोक्यानं तुम्ही माझं वर काढून घेतलं म्हणून मी क्रोधित झालो होतो, पण मी इतका वाईट नाही आहे. माझी एकच इच्छा आहे की इथून पुढे पृथ्वीवरती जेव्हा जेव्हा माझ्या नावाची चर्चा होईल किंवा तुझ्या पराक्रमाची चर्चा होईल तर ह्या ठिकाणी ह्या स्थानी माझं पण नाव सन्मानानं घेतलं जावं. मग ते वचन अंबिका त्याला देते. म्हणून इथं तो जो कोलासूर आहे तो मुका होतो ना, त्याला मुकासूर झालेला असतो तो आणि त्याचा वध जेव्हा अंबिका करते म्हणून इथं या स्थानाला, या मंदिराला मुकांबिका हे नाव पडलं. आणि म्हणूनच इथं जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगाच्या वरती आपल्याला मुकांबी देवीचं म्हणजे मुकांबिका देवी ही आसनस्थ दिसते. शिवलिंगाच्या उजव्या बाजूला आपल्याला ब्रह्मा, विष्णू आणि महेश आणि लिंगाच्या डाव्या बाजूला सरस्वती, लक्ष्मी आणि दुर्गा अशा प्रतिमा दिसतात. पुढे कालांतराने शंकराचार्य जेव्हा या भागातून त्यांची भ्रमंती होत होती ते इथं आले, त्यांनी हे मंदिर पाहिलं. तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी विस्मृतीत गेल्या होत्या माणसांच्या. मग आक्रमणकर्ते आले होते आणि बऱ्याच गोष्टी त्यानंतर घडल्या होत्या. हे कोल्हापुरेशी गावाचं नाव पुढे कोल्हापूर असंही म्हटलं गेलं आणि मग नंतर ते कोलूर असं त्याची एक ओळख झाली होती. शंकराचार्यांना हे स्थान माहीत होतं, त्यांना हे समजलं होतं. ते इथं आले आणि मग त्यांनी इथं खूप मोठी तपश्चर्या केली आणि असं म्हणतात की मग त्यांनी साक्षात सरस्वती देवीला आव्हान करून तिला प्रसन्न केलं आणि मग इथं या मंदिराची आजचं जे स्वरूप आपण पाहतोय त्याची ही स्थापना झाली. ती शंकराचार्यांच्या हस्ते. त्यामुळे आता इथली प्रमुख देवता जी आहे ती सरस्वती देवी आहे. मुकांबिका मंदिर हे एकमेव मंदिर असं आहे जिथं मुख्य देवीची जी पूजा अर्चा होते दिवसभरामध्ये ती 3 प्रहरी 3 वेगवेगळ्या रूपांमध्ये तिची पूजा केली जाते. म्हणजे तिच्या 3 रूपांची पूजा केली जाते. म्हणजे इथं प्रस्थापित अनुष्ठानानुसार मुकांबिका देवी ही सकाळी महागौरी या रूपात तिची पूजा केली जाते, तर दुपारच्या वेळी तिची महालक्ष्मी या रूपात पूजा केली जाते आणि संध्याकाळी तिची महासरस्वती या रूपात पूजा केली जाते.
मित्रांनो, तुम्ही जेव्हा इथे याल तुम्हाला बऱ्याच वेळात इथं असे कलाकार आपली कला सादर करताना दिसतील, नृत्य करताना दिसतील, वादक असतात ते वाद्य वाजवताना दिसतील, गायक येतात इथं. म्हणजे असंही मला इथं सांगण्यात आलं की दक्षिणेतले प्रसिद्ध गायक येसुदास हे दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या वेळेस इथं येतात आणि शास्त्रीय गायन इथं सरस्वतीसमोर सादर करतात. तर ती इथली एक परंपरा आहे देवीचा आशीर्वाद घेण्याची. तिच्यासमोर आपली कला सादर करून तिचे आशीर्वाद घेणं हे इथली एक पद्धत आहे. आपल्याकडे देखील मंदिरांच्या बाहेर जे दीपस्तंभ आपण बघतो, दीपमाळ म्हणतो, तर तसे इथंही दीपस्तंभ आहे हा. आणि हा रोज संध्याकाळी आरतीच्या वेळेस असा हा प्रज्वलित करतात. खूप सुंदर दृश्य असतं हे, पाहण्यासारखं असतं हे. तर मित्रांनो, असा होता आजचा माझा हा दिवस. शृंगेरीतून निघून मी कोलूरला आलो. कोलूरला आज श्री मूकांबिका देवीचं सुंदर दर्शन झालं. मंदिरातले छोटे जे कार्यक्रम असतात ते पाहता आले, त्याची माहिती मला घेता आली आणि मी तुम्हाला ती माहिती देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आता इथून माझा प्रवास आता संपतो. गेल्या 8 दिवस जे मी आणि आबा आम्ही बाहेर भटकंती आमची सुरू आहे, ते उद्यापासून आमचा परतीचा प्रवास सुरू होईल, तो पुण्याच्या दिशेला. आपल्याला जर माझा हा प्रवास यातले हे विषय हे आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि लवकरच भेटूया उद्याच्या प्रवासात, कोलूर ते पुणे. तोपर्यंत काळजी घ्या आपली, स्वतःची, आपल्या प्रियजनांची. स्टे कनेक्टेड, स्टे हॅपी. थँक्यू.